इथे काही लोक अशा चुकीच्या पद्धतीनं शहराला एका वेगळ्या दिशेने घेऊन जायचं काम करत आहेत. पण आज काही लोक त्या ठिकाणी वल्गना करतात खाजगीमध्ये की या शिवसेनेतला शहरातला शेवटचा शिवसैनिक बाहेर काढून त्याला कुलूप ठोकणार, इथली शिवसेना संपवणार. पण एक लक्षात घ्या की शिवसेना हा काही संपणारा विषय नाही. हिंदुत्व काय असतं हे जर कोणी या देशाला सांगितलं असेल आणि समजून सांगितलं असेल व्यवस्थित, तर ते सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं. जरी पुढची 5 वर्ष त्या ठिकाणी आमची सत्ता नसणार आहे हे माहिती आहे आम्हाला, तरी सुद्धा हम खतरों के खिलाडी आहे. संघर्ष हे आमचं ब्रीदवाक्य आहे. या सगळ्यातनं आम्हाला या शहरावरती पुन्हा एकदा भगवा फडकवायचा आहे आणि तो बेगडी हिंदुत्वाचा नाही, लोकांच्या कल्याणाचा, लोकांच्या विकासाचा, खऱ्याखुऱ्या हिंदुत्वाचा भगवा आहे, तो फडकवायचा आहे. नमस्कार, मी सलोनी खिंडारी आणि तुम्ही पाहतात न्यूज टुडे 24. आत्ता माझ्यासोबत काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष किरण काळे आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून ते काँग्रेस या पक्षामध्ये राहून त्यांनी अनेक कामे केली आहेत. पण आता अचानक असं काय झालं की त्यांनी उद्धव ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर आपण त्यांच्याकडूनच ह्याचं कारण काय आहे ते जाणून घेऊया. सर, काय कारण आहे की तुम्ही आता काँग्रेस पक्ष सोडून तुम्ही शिवसेना या गटामध्ये प्रवेश करत आहात? काय की एकूण आता सध्या जी राज्यातली परिस्थिती आणि विशेषतः आपल्या शहरातली परिस्थिती आहे, इथे काही लोक अशा चुकीच्या पद्धतीनं शहराला एका वेगळ्या दिशेने घेऊन जायचं काम करत आहेत. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या शहरामध्ये शिवसेना जी आहे त्या शिवसेनेनं सातत्यानं गोरगरिबाच्या अश्रू पुसण्याचं काम केलं, इथल्या व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याचं काम केलं, प्रत्येक घटकाला न्याय द्यायचं काम केलं. पण आज काही लोक त्या ठिकाणी वल्गना करतात खाजगीमध्ये की या शिवसेनेतला शहरातला शेवटचा शिवसैनिक बाहेर काढून त्याला कुलूप ठोकणार, इथली शिवसेना संपवणार. पण एक लक्षात घ्या की शिवसेना हा काही संपणारा विषय नाही आणि ही शिवसेना संपणार नाही, संपू द्यायची नाही. त्यासाठी आम्ही सगळ्यांनी सामूहिकपणे बसून चर्चा केली आणि निर्णय घेतला की आपला या ठिकाणी शिवसेनेला पुन्हा एकदा बांधायचं, लोकांपर्यंत घेऊन जायचं आणि भक्कम मोड जी आहे ती या माध्यमातून बांधायची. बरं, आता अहिल्यानगर शहरातील तुमच्यासोबतच अजून काही काँग्रेसचे पदाधिकारी आहेत का की जे शिवसेना गटामध्ये प्रवेश करतील? अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, ते प्रवेश करणार आहेत. उद्या सकाळी शिवसैनिकांचं जे मंदिर आहे मातोश्री, की जिथं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी बसून काम केलं आणि तिथं जी गर्जना व्हायची ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, देशाच्या कानाकोपऱ्यात पोचायची. हिंदुत्व काय असतं हे जर कोणी या देशाला सांगितलं असेल आणि समजून सांगितलं असेल व्यवस्थित, तर ते सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं आहे. त्याच्यामुळे मला आनंद आहे, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना आनंद आहे की उद्या त्या ठिकाणी पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये, त्यांच्या हातून त्या ठिकाणी आम्ही शिवबंधन बांधणार आहोत आणि मोठ्या संख्येनं आम्ही मातोश्रीकडे जातो आहे. मला वाटतं की हा आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यामधला अत्यंत सोन्याचा असा दिवस आहे. तर पक्षवाढीसाठी अजून काय प्रयत्न असतील तुमचे? निश्चितपणे पहिले एकदा शिवबंधन उद्या बांधण्याचा जो कार्यक्रम आहे तो सगळा झाला की त्यानंतर अहिल्यानगरमध्ये आम्ही परत सगळे आलो की मात्र मग झपाटून काम करणार आहोत. अनेकांना असं वाटतं की आता सत्ता नाही आली, महाविकास आघाडीचा त्या ठिकाणी दारुण पराभव झाला आणि शिवसेना संपली. पण दाखवून देऊ की शिवसेना काही संपणारं प्रकरण नाही आहे. जरी पुढची 5 वर्ष त्या ठिकाणी आमची सत्ता नसणार आहे हे माहिती आहे आम्हाला, तरी सुद्धा हम खतरों के खिलाडी आहे. संघर्ष हे आमचं ब्रीदवाक्य आहे. शेवटी राजकारण कशासाठी करायचं, तर या शहरातल्या सर्वसामान्य माणसाला मदत करण्यासाठी करायचं, त्याच्या पाठीशी उभं राहण्यासाठी करायचं. त्यामुळे तिथनं आलो की पुढची 5 वर्ष आणि त्यानंतरचे सुद्धा सातत्यानं आम्ही अत्यंत जोमानं त्या ठिकाणी मोठ्या उत्साहानं कामाला लागणार आणि शिवसेनेचा भगवा जो आहे तो पुन्हा एकदा ह्या अहिल्यानगरीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला दिमाखात फडकताना दिसेल, हा शब्द या निमित्ताने तुम्हाला मी देतो. बरं, स्वर्गीय अनिल भैया राठोड यांच्याच विचारावर तुम्ही आत्तापर्यंत चालत आला आहात.
पण आता तुम्ही त्यांच्या पक्षाचं नेतृत्व तुम्ही तुमच्या याच्या चालवणार आहात, तर याच्याबद्दल काय सांगू? स्वर्गीय अनिल भैयांनी ज्या पद्धतीनं या शहरामध्ये काम केलं 25 वर्ष, तो सगळा इतिहास सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. लक्षात घ्या की एखादा माणूस ज्यावेळेला आपल्यातून जातो, लोकांना विसर पडायला लागतो की अरे तो होता का. पण तुम्ही आजचा दिवस तुम्ही शहराच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला त्या ठिकाणी अनिल भैयांचं नाव जे ते लोक घेताना सापडतील. त्याच्यामुळे मरावे पण उरावे कीर्तिरूपी असं जे असतं ते भैयांचं व्यक्तिमत्व होतं. भैया जरी आज नसले तर देखील त्यांचा विचार, शिवसेनेचा विचार, हिंदुत्वाचा विचार, हा विचार कधी संपत नसतो आणि तो कधी मरत नसतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे आम्ही सगळे कार्यकर्ते जे आहेत त्या विचारावर चालतो आहे. आणि हे सगळं करत असताना आपण ज्यावेळेला की नेतृत्व तुम्ही करणार आहात, मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की नेतृत्व काही मी नाही करणार आहे. इथं सगळ्यांचंच नेतृत्व आहे. प्रत्येक शिवसैनिक हा इथला नेता आहे. कुणी असं एक नेता नसतो की मी नेता हा नेता, असं नाही. प्रत्येक शिवसैनिक हा नेता आहे. आणि आम्ही सगळे मिळून सामूहिकरित्या त्या ठिकाणी जुन्या नव्यांचा मेळ घालत सगळ्या जुन्यांनासुद्धा आम्ही बरोबर घेऊन, नवीन लोकांना बरोबर घेऊन एकत्र सांगड घालून त्या ठिकाणी पुढे जाणार आहोत, भगवा फडकवणार आहोत. बरं, जसं आता तुम्ही काँग्रेस पक्ष सोडून शिवसेना ठाकरे गटात जात आहात, तर काही विरोधक पण असतील की जे तुम्हाला याबद्दल काही बोलत असतील, तर त्याबद्दल काय सांगता? म्हणजे विरोधक म्हणजे नेमकं कोण? म्हणजे आता तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये इतके दिवस काम केलं, यामध्ये काही तुमच्याबद्दल काही विरोधक निर्माण झाले असतील की जेणेकरून तुम्ही हा पक्ष सोडून आता तुम्ही शिवसेना ठाकरे गटात जाऊन तुम्ही तुमचं एक नवीन वर्चस्व निर्माण करणार आहात, तर याबद्दल काय सांगणार? हा वर्चस्वाचा विषय नाही आहे. मला काही शिवसेनेच्या माध्यमात तिथे येऊन माझं वर्चस्व निर्माण करायचं आहे हा विषय नाही. विषय याचा आहे की आपल्याला अधिक ताकदीनं त्या ठिकाणी ज्या लोकांचा अजेंडा आहे की या शहरातली शिवसेना संपवायची, शिवसेना त्या ठिकाणी दिसता कामा नये, ते स्वप्न ती सर्वसामान्य माणसासाठी आहे. ते काम आम्ही करणार आहोत. त्यामुळे हे काम करत असताना ज्या लोकांना त्याचा त्रास वाटत असेल की आम्ही लोकांसाठी धावून जातो, लोकांचे अश्रू पुसतो, त्याचा जर कोणाला त्रास वाटत असेल तर अशा विरोधकांची काही तमा मी आजपर्यंत कधी बाळगली नाही. आणि त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं असतं. सामान्य माणसं हित त्याच्यापासून आपण कधी लांब जाणार नाही याची काळजी घ्यायची असते. ती काळजी मी सतत घेत असतो आणि मला विश्वास आहे की त्या मार्गावरती चालत राहिलो की ह्या बाकी गोष्टींची काळजी कधी करायला लागत नाही. सर, मला सांगा की आता येत्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये शिवसेना ठाकरे गटाची काय भूमिका राहणार? काय की मुळात देशामध्ये लोकशाही आहे की नाही जिवंत, हा मोठा प्रश्न आहे. तुम्ही पहा की मुंबई महानगरपालिकेपासून ते अगदी नागपूर महानगरपालिका, जिल्हा परिषदपर्यंत सगळ्या ठिकाणी सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था मागच्या 3 ते 5 वर्षांपासून बरखास्त आहेत. अहिल्यानगरची सुद्धा महानगरपालिका गेल्या अनेक दिवसांपासून बरखास्त आहे. त्याला देखील आता 6 वर्ष होत आलं. या लोकांमत निवडणुकाच पाहिजेत की नाही, यांना लोकशाही पाहिजे की नाही हा सवाल आहे. आता 25 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टाची त्या ठिकाणी सुनावणी आहे. जोपर्यंत ती सुनावणी होत नाही, प्रत्यक्ष निवडणुकांच्या दिशेनं पाऊल उचललं जात नाही, तर ह्या निवडणुका होणार आहेत की नाही इथपासून सगळ्यांच्या मनामध्ये शंका आहे. पण काही असो, शेवटी संघटना बांधत असताना त्या ठिकाणी निवडणूक हे उद्दिष्ट असतंच आणि ते शिवसेनेचं देखील त्या ठिकाणी निश्चितपणे राहणार आहे. आपल्या सगळ्या कल्पना की मागच्या टर्ममध्ये 23 नगरसेवक त्या ठिकाणी शहरामध्ये शिवसेनेचे होते. आणि जिथं शिवसेना तिथं नेतृत्व असतं, तिथं नगरसेवक लोक त्याला करतात. त्यामुळे ह्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा आम्ही शिवसेनेचे सगळे शहरातले स्थानिक पातळीवरचे तमाम शिवसैनिक एकत्र बसू, एकत्र विचारविनिमय करू आणि जी स्ट्रॅटेजी आहे की कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला लोकांच्या हिताच्या दृष्टीने पुढे घेऊन जाता येईल या शहराला, त्याचं प्लॅनिंग करू. सरते शेवटी या सगळ्यातनं आम्हाला या शहरावरती पुन्हा एकदा भगवा फडकवायचा आहे. आणि तो बेगडी हिंदुत्वाचा नाही, लोकांच्या कल्याणाचा, लोकांच्या विकासाचा, खऱ्याखुऱ्या हिंदुत्वाचा भगवा जो आहे तो फडकवायचा आहे. आम्ही तो सगळे मिळून त्या ठिकाणी नक्की फडकवू असा मला ठाम विश्वास आहे. नक्की. धन्यवाद सर. कॅमेरामॅन अनिकेत यादवसह मी सलोनी खिंडारी, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.